मित्रांनो, आज मी तुम्हाला दोन टीप सांगणार आहे. पहिल्या टीपेचं नाव आहे कॉकटेल. या शब्दाचा जन्म कसा झाला? मद्य, वाईन, कडवट चवीचे घटक. मद्य आणि वाईन, कडवट चवीचे घटक, साखर, पाणी, फळांचा रस, मसाल्याचे पदार्थ वगैरे घालून कॉकटेल बनतं. मार्टिनी, ब्लडी मेरी, ब्लू लगून, क्यूबा लिब्रे, लॉग आयलंड, बटर्ड रम, हॉट टॉडी असे कॉकटेलचे असंख्य प्रकार आहेत. कॉकटेल या शब्दाचा आणि मद्य मिश्रणाचा संबंध काय आहे? पण एक अर्थ असा सांगितला जातो की कुठेतरी कसला तरी विजय मिळाला होता, सैनिकांना आनंद साजरा करायचा होता, पण मद्य कमी होते. मग बारटेंडरने मद्य, कडू घटक, साखर, पाणी, फळांचा रस वगैरे मिसळून ड्रिंक केलं. त्याबरोबर त्यांच्या खाण्यासाठी खूप कोंबड्या मारल्या गेल्या. त्यांच्या पिसाची सजावट त्या पेयाच्या ग्लासात केली गेली. म्हणून हे कॉकटेल. दुसरी थेअरी अशी आहे की घोड्याची शेपटी काढून टाकण्याच्या प्रकाराला डॉकिंग म्हणतात. असा धुंड्या शेपटीचा डॉकटेल घोडा जसा विचित्र दिसतो, तसा ते मद्यात भेसळ केलेलं ड्रिंक पण विचित्र, म्हणून डॉकटेल मधून कॉकटेल हा शब्द जन्मला. तिसरी उत्पत्ती कॉकटी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उकळलेलं अंड सर्व करण्याच्या फ्रेंच कपापासून झालेली आहे. पूर्वी मद्य मिश्रण याच कपातून पिण्याचा रिवाज होता. त्याच्या भ्रष्ट इंग्लिश उच्चारातून कॉकटेल हा शब्द जन्मला. आणि दुसरी टीप आहे मित्रांनो, भयंकर थंड बियर हवी कशाला? काय ते बघा. भारतात पेयपानाबद्दल काही चमत्कारिक समजुती प्रचलित आहेत. इथे विस्कीच्या नावाखाली रम विकली जाते. उसाच्या मळीच्या अल्कोहोलमध्ये शास्त्रापुरतं 2 थेंब ग्रेन स्पिरिट म्हणजे धान्यापासून बनलेलं अल्कोहोल शिंपडलं की रमची विस्की बनते. त्यामुळे इथली तथाकथित विस्की परदेशातल्या विस्कीप्रमाणे मीठ म्हणजे नुसती काहीही न मिसळता पिताच येत नाही. इतकी जळजळीत आणि उग्र स्वादाची असते. तिच्यात सोडा, कोल्ड्रिंक, निदान बर्फ आणि पाणी तरी मिसळायलाच लागतं. ही सवय लागलेले मद्यप्रेमी नंतर स्कॉच किंवा सिंगल माल्ट मध्येही पाणी घालून चवीचा विचका करतात. तीच गोष्ट बिअरची. आता अनेक प्रकारच्या क्राफ्ट बिअर आल्यामुळे तरुणाई या बाबतीत शिक्षित झाली आहे. काहींना तर बिअर प्यायची ती अगदी थंडगार आणि चिल्ड. एवढंच पेयपान प्रेमींना माहिती. पण बिअर का प्यायची थंडगार? जगात सगळीकडे अशी प्यायली जाते का? नाही. भारतातली औद्योगिक उत्पादित केली जाणारी बिअर थंडगार प्यायली जाते का? उत्तर जाणून घ्यायचं असेल तर ती नॉर्मल टेम्परेचरला आणून घ्या. तोंडाची चवच बिघडेल. अरे बापरे. चांगल्या बिअरला सुंदर स्वाद असतो. या स्वस्तातल्या बिअरमध्ये केमिकलमुळे तो नसतो. ती घाणेरडी चव तुमच्या जिभेला जाणवूच नये म्हणून तुमची जीभच बधीर करून टाकण्याचा फंडा म्हणजे ही भयंकर थंडगार बिअर. कठीण आहे, कठीण आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे.
आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.